नमस्कार मराठी मंडळी. आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत शिंदे गटातील गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य. 10 जानेवारीला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार. तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपले चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी निकाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदारांची धाकधूक वाढली आहे. अशातच शिंदे गटातील नेते तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अपात्रतेवरून सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना म्हणालेत, आता युद्धाची तयारी सुरू झाली आहे. काही जण विचारत आहेत, तुमचं 10 जानेवारीला काय होणार? माझं त्यांना एकच उत्तर आहे, ते आमचं आम्ही बघू. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार की आम्ही शहीद होणार ते आम्ही बघू. तुम्ही त्याची काळजी करू नका. गुलाबराव पाटील म्हणालेत, काही जण विचारतात की तुम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार का? मी त्यांना एवढंच सांगेन, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे त्यासाठी सज्ज आहेत. निवडणूक चिन्हाचं काय करायचं ते एकनाथ शिंदे ठरवतील. तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.